नमस्कार मित्रांनो, आउट पंच केलं, कोणतरी थँक्यू म्हणतंय, बरं वाटलं. डायरेक्ट निघालो मित्राच्या यात्रेला. आलोय प्रतीक्षा यात्रेला, पण प्रत्येक वेळेस उलटून पालटून सगळा डाव आण्यावरच येतोय. हसदे चेहरे का मतलब ये नहीं होता कि उन्हें कोई तकलीफ नहीं होती. इतर रोण्याचे दोन खास मित्र बी आलते, त्यांना सगळं रोण्याचं हिस्ट्री सगळी माहित होती. त्यामुळे रोण्याक बरोबर गप करण्यासाठी विषय बदलला. नानांचं नाव घेऊ नका, मला राग येतो, असं म्हणत गौरवने त्याच्या डोरेमॉन सारख्या पॉकेट मधनं मोबाईल काढला. इथं कुठं किस्सा आहे? इथं कुठं किस्सा आहे? कुठे बाबा? अरे आरमानीला नाईटपॅड समजून सुशानं परत आण्याची इज्जत काढली. मटणाचा आनंद घेत गौरव भाऊंनी कॅमेऱ्याची नजर पळवून कॅन्डिड स्माइल दिली. धन्यवाद. ह्यो धन्यवाद म्हणून पुढे काय गेम करणार होता ह्याचा मला चांगलाच अंदाज आला होता. सुरजा, तुझा कुठला कोर्स झाला? तिकडे पलीकडे माझा जुना किस्सा सांगून सगळ्यांना हसून यानं थोड्या वेळ माझं तोंड बंद करून ठेवलं होतं. गौऱ्या बिचारानं जरासा माप टाकलं म्हणून रोनेन डायरेक्ट त्याला भात वाढायचं नको देऊ म्हणत दिल्यावर गडी खुश झाला. जेवण झाल्यावर आम्ही आलो प्रत्येक दादा यांच्या गुरांच्या गोट्यात. तिथलं वातावरण लाल्याला एवढं आवडलं की म्हणला मी काय घरी येत नाही, तुम्ही जावा बाबा. ह्यो पण आपला एक मित्रच समजून गौरव भाऊंनी बैलाला गोंजरायला सुरुवात केली. गजर लावला, उठलो 5 वाजता, मग गेलो खाली बघा. रोण्याची स्ट्रगल स्टोरी ऐकून डोळ्यात पाणी आलं. तिथनं मग घरी निघालो तर रोडवर पण यांचं एकमेकांवर माप टाकायचं काम चालू होतं. शांत झालेल्या वादळाला अक्षयने परत एकदा छेडलं. स्वतःच चॉकलेट पान खाल्लंय पण स्नॅप काढायचा राहिला म्हणून याने घेतलं माझं पान स्नॅप काढायला. परत देतोय का तोंडात टाकतोय ह्याच्याकडेच माझं लक्ष होतं. थोड्या वेळ थांबलो, मग आलो घरी. एवढा वेळ बाहेर आहे म्हणून काय घरात घेतात का नाही बघितलं म्हणून दरवाजा ठकठकावला आणि घरात गेलो. टाटा, बाय बाय, गुड नाईट.